तर जेव्हा आपण बाहेर निघतो फिरायला तेव्हा फालुदा विकणाऱ्या गाड्या आपल्याला भरपूर दिसतात, पण आपण कधी आवडीने घेत नाही किंवा खात नाही। पण खूप छान लागतो हा फालुदा। तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि घरी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला फालुदा नक्कीच बनवता येईल। तर इथे मी फालुदा बनवण्यासाठी 1 लिटर दूध यूज केलेलं आहे आणि एक जे मिक्स असते फालुद्याचं त्याला 1 लिटरच दूध पाहिजे असते। तर 1 लिटर दुधासाठी आपल्याला टाकायचं आहे 200 ml पाणी, ते दुधामध्ये टाकायचं आहे। हे साधं नॉर्मल पाणी आहे जे की आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचं आहे। 250 ml चा हा कप आहे, पण मी अंदाजे 50 ml पाणी कमी घेतलेलं आहे। या पॅकेटवर सुद्धा आपल्याला लिहिलेलं दाखवते तसं। आणि हे पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे या दुधामध्ये। दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे, नंतरच यामध्ये आपल्याला हे मिक्स ॲड करायचं आहे। तर दूध छान आता मीडियम फ्लेमवर उकळून घेते मी। तर इथे मी फालुदा मिक्स आणलेला आहे, रेडीमेड जे येते ते आपण घरी पण बनवू शकतो, पण सगळं साहित्य आपल्याकडे अवेलेबल नसते। पण हे फालुदा मिक्स मिळते आणि त्यामध्ये 6 ग्लास बनवू शकतो आपण। आणि हे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घेतलेलं आहे। इथे दुधाला उकळी आलेली दिसत आहे आपल्याला आणि हे मी थोडंसं सेट करून घेत आहे चमचा फिरवून, कारण दूध उतू यायला लागलं होतं। आणि नंतर मग यामध्ये आपल्याला हे फालुदा मिक्स जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे। तर दूध थोडं सेट झालेलं आहे, शांत झालेलं आहे आणि हे जे पॅकेट आहे ते मी फोडून घेत आहे। एका चांगल्या कंपनीचंच आहे, भरपूर मिळतात असे डेअरीमध्ये वगैरे आपल्याला हे पॅकेट फालुदाचे। पण बरेच जण हा प्रकार ट्राय करतच नाही, त्याच्या नावाप्रमाणेच कोणाला आवडत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल। मी जवळपास 2-3दा बनवलेलं आहे, त्यामुळे मला आवडते आणि आज म्हटलं की त्याची रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी। तर इथे मी 2 बॅचमध्ये असं एक अर्ध करून हे पॅकेट टाकून घेतलं, कारण आपल्याला टाकल्याबरोबर लगेच ते मिक्स करायचं आहे, नाहीतर त्याचे गोडे पण पकडू शकते। म्हणून लगेचच आपण हे मिक्स करत राहायचं चमच्यानी। आणि हे टाकल्यानंतर आपल्याला 10 मिनिट हे साधारण उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये ज्या शेवया असते त्या उकळू द्यायच्या आहे, छान सॉफ्ट होऊ द्यायच्या आहे आपल्याला। आणि ज्या चिया सीड्स असतात त्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये बॉईल होऊ द्यायचे आहे। छान 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचं याला आणि नंतर मग रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं। गॅस बंद करायचा, रूम टेम्परेचरवर अगदी थंड होऊ द्यायचं। आणि आता मी गॅस बंद केलेला आहे, हे थंड होऊ देत आहे मी रूम टेम्परेचरवर आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं साधारण 2-3 तासासाठी, छान थंड होण्यासाठी। छान लागतो तो थंड झाल्यावर। तुम्ही आता बघू शकता हा फालुदा थंड झालेला आहे, मी फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेला आहे। सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही रात्रीचा बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी छान आपण खाऊ शकतो मग। तर रात्रीचं आपण बनवून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये रात्रभर तो छान थंड असा होतो। आता तुम्ही बघू शकता इथे फालुदा थंड झालेला आहे आणि मी थोडासा ग्लासमध्ये सर्व करून दाखवत आहे। तर हे खूप छान लागते, तुम्ही अशा पद्धतीने हा फालुदा नक्की बनवून बघा। हे जे आहे फालुद्यामध्ये जेही कंटेंट यूज केलेलं राहतात ते सगळे काही वापरून आपण घरी पण बनवू शकतो। पण इतकी झंझट करण्यापेक्षा रेडीमेड पॅकेट आणलं आणि आपण घरी बनवलं तर खूप छान वेळ वाचेल आपला। अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून आपण ही सर्व करू शकतो। यामध्ये आईस्क्रीमसुद्धा आपण टाकू शकतो, व्हॅनिला फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरच, ज्या फ्लेवरचे आपण फालुदा बनवला आहे त्याच फ्लेवरची सुद्धा आपण आईस्क्रीम यामध्ये यूज करू शकतो। तर यामध्ये खूप सारे फ्लेवर्ससुद्धा येतात, तुम्ही वेगवेगळे पण ट्राय करू शकता। छान मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून सर्व केली। तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। फालुदा तुम्ही नक्की करून बघा, कसा वाटला ते नक्की सांगा। फालुदाचे जो पॅकेट येते त्यावर सुद्धा याची पूर्ण प्रोसेस लिहिलेली असते आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याचे साहित्य दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करा। धन्यवाद।